Cancer Healer Center, a new beginning. तातडीच्या उपचारासाठी डिपॉझिट घेऊ नका. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरातील सर्व हॉस्पिटलला नोटीस. डिपॉझिट घेतल्याच्या तक्रारी आल्यास पालिका थेट कारवाई करणार. रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यास तिच्यावर उपचार करण्यास विलंब. माता मृत्यू अन्वेषण समितीच्या अहवालात उल्लेख. उपचार विलंबाबाबत आज अहवाल येण्याची शक्यता. 27 कोटींचा मिळकत कर मंगेशकर रुग्णालयाकडे थकीत असल्याची माहिती. पुणे पालिका थकीत मिळकत करासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नोटीस देणार. रायगडमध्ये उपचाराविना जबरदस्तीने घरी पाठवलेल्या रुग्णाचा मृत्यू. अतिरक्तस्रावामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचं उघडकीस. आरोग्य यंत्रणेच्या बेजबाबदारपणामुळे 2 रुग्ण दगावले. तटकरेंचा आरोप. रुग्णालयाचं खासगीकरण करू नये. बोरिवलीतील भगवती रुग्णालयाबाहेर संदीप देशपांडेंच्या नेतृत्वात मनसेचं आंदोलन. भोसलेची बायको तेजू भोसले नातेवाईकांसह उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल. घरावरील कारवाईनंतर पुनर्वसनासंदर्भात तेजू भोसले अजित पवारांची भेट घेणार. निवडणूक आयोगानं मनसेची मान्यता रद्द करावी. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याचा उल्लेख. भैयांना महाराष्ट्रात राहू द्यायचं का यावर विचार करावा लागेल. उत्तर भारतीय विकास सेनेच्या भूमिकेनंतर मनसेचा इशारा. अमेरिकेने चीनला दिलेला अल्टिमेटम संपला. चीनने अतिरिक्त 34% आयात शुल्क न हटवल्यास अतिरिक्त 50% शुल्क लावणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणामुळे भारत चीनचे संबंध सुधारण्याची शक्यता. भारतातून आयात वाढवण्याचा चीनचा निर्णय. संबंध सुधारण्यावरही भर. आज भारतीय शेअर मार्केट सावरलं. सेन्सेक्स 1200 अंकांनी वधारला तर निफ्टी 22,550 वर. निफ्टीतही 50 दिवसांचा उच्चांक. यूएस इक्विटी इंडेक्स फ्युचर्समध्येही वाढ. कामराच्या गुन्हे रद्दच्या याचिकेवर 16 एप्रिलला पुढील सुनावणी. एखाद्या गंभीर प्रकरणाच्या तपासाप्रमाणे पोलीस वागतायत. कामराच्या वकिलांचा युक्तिवाद. पवारांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील आणि चंद्रशेखर बावनकुळेंची भेट. कामानिमित्त भेट. हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया. हर्षवर्धन पाटलांकडून याआधी चंद्रकांत पाटील आणि रवींद्र चव्हाणांचीही भेट. जळगावमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी 200 एकर जागा राखीव. उद्योगमंत्री उदय सामंतांकडून प्रस्तावाला मान्यता. औद्योगिक वसाहतीला विकसित करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्यात येणार. ठाणे महापालिकेतील गैरव्यवहाराबाबत यापुढेही आवाज उठवणार. पुराव्यासकट सर्व समोर आणणार. भाजप आमदार संजय केळकर यांचा इशारा. अंजली दमानिया आज मंत्रालयात बावनकुळे, योगेश कदम आणि आकाश पुणकर यांची भेट घेणार. राज घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी एसआयटी नेमण्याबाबत निर्णय होणार. लव्ह जिहादचा आरोप करत पुण्यात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याची सलून दुकानदाराला मारहाण. पोलीस आणि कोर्ट बंद करा. फक्त भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्रात कायदा राखणार. दमानियांचा टोला. ठाण्यातील मुंब्र्यात 10 वर्षीय चिमुकलीची लैंगिक अत्याचारानंतर हत्या. अत्याचारानंतर आरोपीनं चिमुकलीला खिडकीतून खाली फेकलं. 19 वर्षीय आरोपी आसिफ मंसुरीला अटक. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला. मुंबईत 36.2, अकोला आणि चंद्रपुरात 44 तर शहापूरमध्ये सर्वाधिक 46 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. आज आणि उद्या तापमान चढच राहण्याचा अंदाज. लाडकी बहीण योजनेचा हप्ता अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर मिळणार. एप्रिलचा हप्ता 30 एप्रिलला मिळणार. कोल्हापूर महानगर आयुक्त प्रशासकांचा 29 कर्मचाऱ्यांना दणका. कार्यालयीन वेळेत कार्यालयात उपस्थित नसल्यानं कारवाई. अंबाजोगाई शक्तीपीठ महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलं. कसल्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ न देण्याचा पवित्रा. वर्ध्याच्या तरोडाजवळ कारची टँकरवर धडक. पोलीस कर्मचाऱ्यासह कुटुंबातील 4घांचाही मृत्यू. रस्त्यावर रानडुक्कर आडवा आल्यानं कारवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात. टीव्ही9च्या इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेस मोहिमेतील 28 सुपरस्टार फुटबॉल खेळाडू युरोपमधून भारतात परतले. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडवियांकडून खेळाडूंचं स्वागत. खेळाडूंना शुभेच्छा देत ऑलिम्पिकसाठी कठोर परिश्रम करण्याचं आवाहन. Cancer Healer Center, a new beginning.